बालम टाकळीत मोहरमच्या सवाऱ्यांची मिरवणूक शांततेत पार, सर्व धर्मियांचा उत्स्फूर्त सहभाग. सवारी मिरवणूक मार्गावर शेवगाव पोलिसांचा चोख बंदोबस्त. शेवगाव तालुक्यातील ऐतिहासिक असणाऱ्या बालम टाकळी गावात शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला मोहरम सण अत्यंत भक्तिमय, शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शुक्रवारी दुपारी 4 वाजल्यापासून पारंपरिक व शाही पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात मोहरमच्या सवाऱ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तब्बल 3 तास संपूर्ण गावातून निघालेल्या या मिरवणुकीत सर्व धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. बालम टाकळी येथे मोहरम सण सलग 4 दिवस विविध धार्मिक विधी, परंपरा आणि श्रद्धापूर्वक साजरा केला जातो. सवाऱ्यांसमोर गावातील महिला, भाविक आणि ग्रामस्थ नवस बोलतात, तसेच पूर्ण झालेल्या नवसाची फेड करून आपली श्रद्धा व्यक्त करतात. त्यामुळे गावातील सामाजिक सलोखा आणि धार्मिक ऐक्याची परंपरा आजही अबाधित असल्याचे पाहायला मिळाले. हजरत इमाम हुसेन यांच्या शौर्य, त्याग आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाच्या स्मरणार्थ मोहरम पाळला जातो. हा आनंदाचा नव्हे तर शोक आणि आत्मचिंतनाचा दिवस असून सत्य, न्याय आणि मानवतेच्या मूल्यांसाठी दिलेल्या त्यांच्या बलिदानाची आठवण या निमित्ताने जागवली जाते. यावेळी शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, अल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष कमुभाई शेख, बालम टाकळी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी चेअरमन हरिश्चंद्र घाडगे, सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब घुले, योगेश दोडके, ग्रामपंचायत सदस्य मकबूल शेख, बंडू शिंदे, सोहेल शेख, शहाजहान शेख, मेहमूद शेख, बाबा शेख, हबीब शेख, इस्माईल शेख, फिरोज शेख, युवा नेते हरून शेख, बाबा शेख, अनवर शेख, सलीम शेख, फारुख शेख, सलाम शेख, जावेद शेख, इराक शेख, सलीम शेख यांच्यासह गावातील मान्यवर, महिला, सर्वधर्मीय ग्रामस्थ आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुकीदरम्यान शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप, पोलीस नाईक एकनाथ गरकळ यांच्यासह आदींनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून कार्यक्रम शांततेत पार पडला. प्रतिनिधी इसाक शेख. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.